कोणत्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीएची नावं पाठवली? मुख्यमंत्र्यांनी त्या फिक्सरची नावं जाहीर करावी, संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. नीलम गोरेंविरोधात आंदोलन केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर तर मातोश्री येथील बैठकीत मुंबई आणि पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगमधील गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. शरद पवार यांचा नांदेड आणि हिंगोली दौरा रद्द. तब्येतीच्या कारणास्तव दौरा रद्द केल्याची माहिती. हिंगोली येथील कार्यक्रमाला जयंत पाटील यांची उपस्थिती. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना घरात घुसून मारण्याची धमकी. असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा सावंतांचा आरोप. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेचा शेवटचा भाग बदलण्यासाठी दबाव होता. निर्माता आणि अभिनेते अमोल कोल्हेंचा दावा. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला तीव्र विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदेंचं ग्रामीण पोलिसांना विरोधाचं पत्र. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांना लांजा येथे पोहोचणार. खरं तर साळवींच्या स्वागताच्या लांजात जोरदार तयारी, तर आमदार किरण सावंत राहणार उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आज फैसला होण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यता. आज सुप्रीम कोर्टात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सुनावणी. बांटिया कमिशनच्या आकडेवारीला ओबीसींची हरकत. मढी यात्रेत फक्त हिंदू बांधवांनाच व्यावसायिक जागा उपलब्ध करून देण्याच्या ठरावाला 6 गावांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध. पुणे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी तर डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तहसीलदारांच्या पार्टीवर वडेट्टीवारांचा निशाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.